आता पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। समन्वयातून उत्तम काम करण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सूचना, सूत्रांची माहिती। शिरसाट मिसाळ वादावर अखेर पडदा। मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसारच बैठका। शिरसाटांच्या परवानगीची आवश्यकता असल्याचं वाटत नाही, माधुरी मिसाळ यांचं विधान। माधुरी मिसाळ आणि माझ्यात वाद नाही, सहकारी म्हणून सूचना केली। संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। शिरसाट मुंबईवरून थेट छत्रपती संभाजीनगरकडे रवाना। मंत्री शिरसाट मिसाळ वादावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। त्याबाबतीत तपासून घेऊन योग्य ती कारवाई होईल। सगळे मंत्री टीम म्हणून काम करत असल्याचंही वक्तव्य। संजय शिरसाटांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत। माधुरी मिसाळ मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय बैठक घेणार नाहीत, संजय राऊतांचं वक्तव्य। माझा रोष आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांसह त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांवरही आमदार शरद सोनावणेंचं जे आहे ते स्पष्टीकरण पाहायला मिळतं। पक्षांतर बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार शरद सोनावणेंना नोटीस। विजय कुराडेंची नार्वेकरांकडे तक्रार। सोनावणेंचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी। महिलांच्या संदर्भात महाजनांचं नाव वारंवार का येतं? प्रफुल्ल लोढांकडे कोणते पुरावे? एकनाथ खडसेंचे सवाल। मुलाच्या मृत्यूबाबत चौकशी लावण्यासह खडसेंची महाजनांना 5 आव्हानं। मंगेश चव्हाणांनी आरोपांचे पुरावे द्यावे, राजकारण सोडेन। चारित्र्यावरून टीका केल्यानं एकनाथ खडसेंचं आव्हान। अनेक महिलांशी अनैतिक संबंधांचे आरोप फेटाळले।